एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. सगळा काही संसार सुखाचा सुरू होता आणि या सुखी संसारामध्ये त्या नवरा बायकोच्या जोडप्याला 3 लेकरं सुद्धा झाले होते आणि तो जो नवरा आहे तो 40 वर्षाचा झाला होता आणि एवढा चांगला त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. पण मात्र तो जो नवरा आहे तो व्यापारी असल्यामुळं घरी जास्त थांबत नव्हता, दुसऱ्या ठिकाणी जात होता आणि त्याचं तिकडच जास्त जाणं येणं असल्यामुळं घरामध्ये आता तो कमी राहत होता. पण मात्र याच गोष्टीमुळं ती जी घरची बायको आहे त्या बायकोला त्या परिसरामध्ये राहत असताना शेजारी राहणाऱ्या एका तरुणाचा नाद लागला होता. मग जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती महिला त्या शेजाऱ्याला घरी बोलवायची आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची. पण मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या नवऱ्याला समजलेली नव्हती. पण मात्र अखेर जेव्हा त्याला बायकोवर संशय आला तेव्हा तो बायकोला जाब विचारू लागला आणि तिला भांडू लागला, असं करू नको, तुझं आता वय राहिलं नाही, 3 लेकरं आहेत, सगळं काही सुरळीतपणानं सुरू आहे, या वयामध्ये अशा गोष्टी करू नको असं म्हणून बायकोला समजावून सांगू लागला आणि तिला भांडू सुद्धा लागला. मग ह्याच भांडणाचा राग त्या बायकोला एवढ्या मोठ्या प्रमाणात आला की एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे ठाणे जिल्ह्यातील पश्चिम बदलापूरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक 40 वर्षीय व्यापारी आहे आणि त्याची जी बायको आहे आणि त्याला 3 लेकरं आहेत. असं कुटुंब या पश्चिम बदलापूर परिसरामध्ये राहत होतं. पण मात्र एक दिवस शुक्रवारी मध्यरात्री तो व्यक्ती अचानक घरातून गायब झाला होता आणि बदलापूर पासून काही अंतरावर असणारी जी उल्हास नदी आहे त्या नदीपात्रामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना समजली होती. मग लोकांना ते मृतदेह दिसल्यानंतर लोकांनी त्या ठिकाणी पाहणी केली, सगळ्या घटनाची माहिती पोलिसांना अग्निशामक दलाला दिली. मग घटनास्थळी पोलिसांचं पथक पोहोचलं, अग्निशामक दलाचे जवान पोहोचले, त्यांनी ते मृतदेह बाहेर काढला आणि बाहेर काढल्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटवली. तेव्हा समजलं की हा 40 वर्षीय व्यक्ती याच परिसरामधल्या बदलापूरमध्ये राहतो, त्याचं लग्न झालेलं आहे, 3 लेकरं आहेत, सगळं काही सुरळीतपणाचं आहे. मग या व्यक्तीला नेमकं कोणी मारलं, का मारलं याचा तपास पोलिसांना करायचा होता. म्हणून याच तपासासाठी चौकशीसाठी पोलिसांनी त्या मृत व्यक्तीच्या बायकोला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरं देत होती, कोणी केलं काय केलं माहीत नाही, कोणावर संशय आहे काही सांगत नव्हती. मग पोलिसांनी तांत्रिक तपास केला, आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलेले CCTV कॅमेरे तपासले. तेव्हा त्या कॅमेऱ्यामध्ये पोलिसांना हीच महिला आरोपी असल्याचं समजलं आणि मग पोलिसांनी तिला त्या पद्धतीनं विचारलं. तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तिनं सांगितलं की तिचं एका शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध होते आणि त्या प्रेम संबंधाची माहिती तिच्या नवऱ्याला समजली होती. ते व्यापारी असल्यामुळं घराबाहेर जास्त राहत होते म्हणून त्या महिलेला शेजाऱ्याचा नाद लागला होता. पण मात्र तिचे प्रेम संबंध समजल्यामुळं नवऱ्याला राग आला आणि याचमुळं ते दोघा जणांमध्ये वाद होऊ लागले. आता तिच्या प्रेम प्रकरणामध्ये तिला नवरा नकोसा वाटू लागला म्हणून तिनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्यालाच ठार करायचं ठरवलं आणि अखेर तिनं ठरल्याप्रमाणे तिनं आणि तिच्या प्रियकरानं दोघा जणांनी प्लॅन केला. मध्यरात्री प्रियकर तिच्या घरी आला आणि दोघा जणांनी मिळून त्या 40 वर्षीय व्यापाऱ्याचा गळा आवळला, त्याला ठार केलं आणि त्याचा मृतदेह एका गादीमध्ये गुंडाळला. गादीमध्ये गुंडाळून मोटरसायकलवर ते मृतदेह घेऊन उल्हास नदीमध्ये नेऊन त्यांनी फेकला आणि जणू काही घडलंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मात्र दुसऱ्या दिवशी त्या परिसरामधल्या लोकांना मृतदेह आढळल्यामुळं पोलिसांनी योग्य तो तपास केल्यामुळं पोलिसांनी त्या दोनही आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जमाना आता किती मोठ्या प्रमाणात बिघडलेला आहे. विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं चालू झालेलं आहे. लोक आता बायकोला काय, नवऱ्याला काय, मुलीला काय, मुलाला काय ठार मारायला सुद्धा मागं पुढं पाहत नाहीयेत आणि लोक विवाहबाह्य संबंधामध्ये कशा पद्धतीनं करतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं
कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आव्हान सुद्धा करत असतो. कारण की ती विवाहित महिला होती, लग्न झालेलं होतं, 3 लेकरं होते, सुखाचा संसार सुरू होता. पण मात्र तरी सुद्धा या वयामध्ये तिला एका पुरुषाचा, तरुणाचा नाद लागल्यामुळं तिचा नवऱ्याचा आता जीव गेला होता. तर तिचं आयुष्य आता जेलमध्ये जाणार आहे आणि त्या 3 लेकरांचं काय होणार आहे हा प्रश्न देखील त्या महिलेला पडला नाही. म्हणून आता हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्या ठिकाणी घडलेला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.